सर्व सुखाचे आगर बापरक देवी वर क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार तरामया पार भाव सिंधू नाशिवंत देहा जाणार सकळ नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची कामाने हा लोकीच्या व्यवहारे कामाने हा लोकीच्या व्यवहारे नका डोळे कोरे करुणी जावो संत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू
नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुका म्हणे ह्या लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुनी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय वैकुंठवासी तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविंदा प्रभाते करदर्शनम् अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांशी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा समागत्यतिष्ठन्तमानन्दकन्दन् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करु आयुष्य खातो काळ सावधान संत वाङ्मयाचा महामेरू देहुगावचे निवासी श्रीमंत वैराग्य मूर्ती जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि तुम्हा आम्हाला उपदेश देणारा असा हा अभंग आहे। या अभंगाचा भावार्थ असा आहे की भवसागरात बुडालेल्या लोकांनी पलीकडे जाण्याचा विचार करावा। विचार हा असा आहे
की हा देह नाशिवंत आहे, तो कधीतरी लयास जाणार आहे आणि याचं आयुष्य काळ खातो, म्हणून आपण सावध झालं पाहिजे आणि संत संगतीची प्रीती धरायची आणि परमार्थ साध्य करून घेण्याची तातडी करावी. आणि म्हणून तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की ऐहिक प्रपंच व्यवहाराच्या मस्तीने अंध होऊन अजिबात राहू नका. पंढरपूर पेक्षाही जुनं पीठ असणारं हे आळंदी पीठ. याच आळंदी पीठामध्ये ब्रह्मदेव आणि आदिनाथ भगवान शंकरांनी तपश्चर्या केलेली होती. याच ठिकाणी अगस्तीन सारख्या हजारो तपस्व्यांच्या वास्तव्याची हीच आळंदी भूमी आहे. याच ठिकाणी इंद्रदेवांनी इंद्रायणी नदीच्या काठावरती तप केलेलं होतं आणि सिद्धेश्वराचं हे पुरातन स्थान आहे. एवढंच नव्हे तर ज्या आळंदीमध्ये माझ्या माऊलींनी समाधी घेतली त्यावेळी देव माऊलींना म्हणालेले होते की जोपर्यंत चंद्र सूर्य आणि तारे अस्तित्वात राहतील तोपर्यंत ही समाधी स्थिर राहील. आणि अशा माऊलींच्या अस्तित्वानं पुनीत झालेल्या आळंदी नगरीमध्ये कीर्तन सेवा करण्याची संधी नव्हे तर भाग्य आज या ठिकाणी मला मिळतंय. त्याच्यामुळे मी फार भाग्यवान आहे. आणि म्हणूनच सुरुवातीलाच हरिकीर्तन प्रबोधिनीच्या माध्यमातून माझे गुरुवर्य आदरणीय दीपकजी जेवणे महाराज यांचे आशीर्वाद घेऊन पांडुरंगाच्या चरणी आणि माऊलींच्या चरणी माझी सेवा मी नतमस्तक होऊन माझ्या सेवेला शुभारंभ करत आहे. विठ्ठल विठ्ठल संत तुकोबारायांचा हा अभंग आहे आणि या अभंगामध्ये तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करतात. काय उपदेश करतात की माणसानं विचार केला पाहिजे. का विचार करायचा हो? कारण माणूस मुळात विचारशील प्राणी आहे. आणि पशुपक्ष्यांचा मेंदू बघा आणि आमच्या माणसांचा मेंदू बघा, काही फरक आहे का? आहे का महाराज? फरक आहे, फरक आहे. कारण पशुपक्ष्यांच्या मेंदूपेक्षा माणसाचा मेंदू मोठा असतो. आणि शास्त्रज्ञांच्या भाषेत सांगू का, शास्त्रज्ञ तर म्हणतात की माणसाच्या मेंदूमध्ये 7 कोटी तंतू असतात आणि यातील एका तंतूमध्ये 1 कोटी स्मृती साठवण्याची क्षमता असते. आम्ही किती क्षमता वापरतो बघा. सकाळी काय केलं संध्याकाळी आठवत नाही. मग किती आम्ही क्षमता वापरतो. मुळात बघा 99% माणसाचा जन्म डोक्याकडून होतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की माणसानं कोणतंही काम करताना पहिल्यांदा विचार करावा आणि मग ते काम करावं. अगदी खाताना वाचुनी विचार वाचून न पविजे समाधान न पविजे समाधान न पविजे समाधान विचारा वाचुनी न पाविजे समाधान. खाताना सुद्धा विचार करा, मी काय खातो, कुणाचे खातो, कसे खातो, कुठे खातो आणि या खाण्यानं माझ्या शरीरावर काही परिणाम होणार आहे का? आणि कोणत्या खाण्यानं माझ्या जर शरीरावर परिणाम होणार असेल तर त्याबद्दलचा विचार करून मी खाल्लं पाहिजे. जसं खाताना मी विचार करते तसं पाहताना विचार केला पाहिजे, बोलताना विचार केला पाहिजे, ऐकताना विचार केला पाहिजे, हाताने प्रत्येक काम करण्यापूर्वी विचार केला पाहिजे. कारण याच विचारांनी माणसानं खूप मोठी प्रगती केलेली आहे. विचारामुळं माणूस घडतो आणि अविचारामुळं माणूस बिघडतो. विठ्ठल कसं होतं माहितीये का? बऱ्याच वेळा मला वाटतं की माणसं उगीच जगत असतात, जगून जगून भागत असतात, लिंबोणीच्या झाडामागील चंद्रामागत धावत असतात. सगळे करतात म्हणून माणसं लग्न सुद्धा करून पाहतात, माड्या बांधतात, बंगले बांधतात आणि एक दिवस मरून जातात.
जन्मापासून मरण्यापर्यंतचा सुंदर प्रवास, त्याचं नाव जीवन. पण या जीवनामध्ये आम्ही इतकं पैशाच्या मागं लागतो, इतकं संपत्तीच्या मागं लागतो की पैसा माझ्या मागं धावतोय का मी पैशाच्या मागं धावतोय हे गणितच आम्हाला जुळत नाही. म्हणजे आम्हाला असं वाटतं की आयुष्यामध्ये वैभव मिळालं म्हणजे सगळं काही मिळालं. अजिबात नाही. आयुष्यामध्ये तुमच्या नुसतं वैभव असून चालत नाही, त्याला तुमच्या विवेकाची जोड लागते. आणि म्हणून आयुष्यामध्ये नुसतं वैभव महत्वाचं नाही, त्याला विवेकाची जोड पाहिजे. काहींच्या जीवनामध्ये वैभव पण नसतं आणि विवेकही नसतो. अतिशय सामान्य गरीब माणसं बरं, काही मनानं शरीरानं सगळीच. आणि काहींच्या जीवनामध्ये विवेक असतो, ते वैभवाला किंमतच देत नाही. तो आमचे तुकाराम महाराज खूप छान म्हणतात, वैभव सकळ तुका मानितो विटाळ. एवढं बोलून राहत नाही. ज्या वैभवामुळं, ज्या पैशामुळं देवाची किंमत राहत नाही, संतांची किंमत राहत नाही, आठवणच होत नाही आम्हाला त्या पैशाला जाळायचंय का. आमचे तुकाराम महाराज मगाशी मिलिंद जोशी सर म्हटले, मिळमिळीत वागणं म्हणजे तुमचं कीर्तन नकोय, जिथं अन्याय होईल तिथं खरमरीतपणे उत्तर द्या. आमचे तुकाराम महाराजांचे वंशज आम्ही आहे. तुकाराम महाराज खरमरीत भाषेत म्हणतात, जळोतती येथे उपजविती अंतराय, सायासाची जोडी माझी, सायासाची जोडी माझी तुमचे पाय. आणि काहींच्या जीवनामध्ये काय होतं माहितीये का, वैभव असतो, विवेकाला किंमतच देत नाही. अहो, कोरोना काळात सगळी बंदी होती, पण गुपचूप ते चालू होतं. 11 नंतर तिथं गाड्या लावल्या जायच्या, गुपचूप गाडीत टाकलं जायचं. आणि मग काय करत असतील त्यांचं त्यांना माहित. का रात्री 11 नंतर होता, कारण त्यांच्याकडे वैभव आहे, पण विवेकाला अजिबात किंमत नाही. आणि काहींच्या जीवनामध्ये वैभव असतो, विवेकही असतो, आणि यांचा पैसा परमार्थासाठी खर्च होतो. दिग्गज मंडळी समोर बसलेली आहे, त्यांना माहिती आहे 450 वर्षापूर्वी माझ्या नाथ बाबांचं वार्षिक उत्पन्न त्यावेळी 450 वर्षापूर्वी 10,000 रुपये होतं. आणि हे 10,000 रुपये ते परमार्थाकरता खर्च करायचे. पण परमार्थाकरता खर्च करायचे. असंच एकदा त्यांनी उत्सव घेतला, उत्सवामध्ये 700 रुपये कर्ज झालं. आमचे तुकोबाराय म्हणतात की हे कर्ज देवानं फेडलं. एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी, अंबऋषीचे ऋण फेडी ऋषिकेशी, ती माणसं अतिशय आनंदाने समाधानानं जीवन जगतात. पण तुमचा विचार बिघडला की तुमचा उच्चार बिघडतो, आणि तुमचा उच्चार बिघडला की आचारही बिघडतो. आणि म्हणून आमचा विचार चांगला पाहिजे. काय होतं माहितीये का, 13.5 वर्षांचा वनवास संपतो. आणि 13.5 वर्षांचा वनवास संपल्यानंतर रावण मारीच मामाला सोनेरी हरणाचं रूप घेऊन सीतेला भुलवण्यास पाठवतो. मारीच मामा सोनेरी हरणाचं रूप घेतो, पर्णकुटीच्या समोर जाऊन उभा राहतो. सीता त्या सोनेरी हरणाला पाहते, त्या मोहात अडकते आणि प्रभू रामचंद्रांना म्हणते की प्रभो, मला त्या सोनेरी हरणाची कातडी पाहिजे, त्याची मी चोळी शिवणारे कोणत्या पण साडीवर मॅच होईल. बायकांचा तेवढंच एक छोटासा वीक पॉइंट असतो. तसं आमच्या सीतामाईंनी सांगितलं. प्रभू रामचंद्रांनी विचार केला, कसं असतं, बालहट्ट, स्त्री हट्ट, राजहट्ट आणि योगी हट्ट नाही चालत काय. पण प्रभू रामचंद्र म्हटले की 13.5 वर्ष हिनं इतकी सेवा माझी केली मनोभावे, तिची छोटीशी मागणी पूर्ण करायला का हरकत आहे. ते हरणाच्या मागं गेले. पण मागं जाताना त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं की पर्णकुटी सोडू नकोस, कारण पुढं रामायण घडायचं होतं. न निर्मिता केन न दृष्टो
पूर्वेण श्रूयते हेममैकुरङ्ग तथापि तृष्णा रघुनन्दनस्य विनाशकाले विपरीत बुद्धि विठ्ठल विठ्ठल। सोनेरी हरण ब्रह्मदेवानी निर्माण केलं नव्हतं. कुठल्याही ग्रंथामध्ये सोनेरी हरणाचा अजिबात उल्लेख नाही. पण सोनेरी हरणाचा मोह सीतामाईंना झाला, कारण विनाशकाल जवळ आला होता, म्हणून आमचं डोकं बिघडलं. आणि मग प्रभू रामचंद्र हरणाच्या मागे गेले, हरणाला मारलं. कारण प्रभू रामचंद्रांनी विचार केला की सीतेला त्या सोनेरी हरणाचा मोह नाही, सोन्याचा मोह झाला, हिला सोन्याच्या लंकेतच पाठवून देऊया. गेले हरणाच्या मागे, हरणाला मारलं. तसं हरिण ओरडलं, लक्ष्मणा धाव. हे शब्द सीतामाईंच्या कानावर आले. सीतामाई व्याकुळ झाल्या आणि लक्ष्मणाला म्हणतायत की भाऊची धाबा, प्रभू फार अडचणीत आहेत. लक्ष्मण म्हणतायत दादांची मला आज्ञा आहे, मी अजिबात पर्णकुटी सोडणार नाही आणि जगाचा पालन करता तोय, त्याच्यावर संकट येईलच कसं. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट. त्यांचं नाव घेतलं तर संकट निघून जातात, त्यांच्यावर संकट येईलच कसं, मी अजिबात सोडणार नाही. आणि सीतेच्या डोक्यामध्ये कुविचार यायला सुरुवात होते. सीतामाई म्हणतात, आत्ता माझ्या लक्षात आलं तुम्ही पर्णकुटी का सोडून देत नाही. लक्ष्मणाला फार वाईट वाटलं. 13.5 वर्ष ज्या वहिनींचं तोंडही बघितलं नाही, फक्त पायांचं दर्शन घेतलं, त्या वहिनींच्या डोक्यामध्ये असला वाईट विचार का यावा. नाहं जानामि केयुरे नाहं जानामि कुंडले नुपुरे त्वबि जानामि नित्यं पादाभिवंदनात्. पण लक्ष्मणांना वाईट वाटलं, खाली मान घातली, पर्णकुटीच्या बाहेर आले, रेषा ओढली. सीतामाईंना सांगितलं की लक्ष्मण रेषा ओढतोय, वहिनी या लक्ष्मण रेषेच्या बाहेर येऊ नका. लपलेला रावण पटकन पळत आला आणि सीतामाईंना म्हटला, माई भिक्षा वाढा. माई म्हटला, भिक्षा घ्यायची असेल तर आत येऊन घ्या. रावणानं धोका ओळखलेला होता, रावण आत आला नाही. रावण म्हटला, धर्माचं पालन करायचं असेल तर आत येऊन भिक्षा घ्या, बाहेर येऊन भिक्षा द्या. सीतामाई बाहेर आल्या, लक्ष्मण रेषा ओलांडली आणि रावण सीतेला घेऊन पळून गेला. विचार बिघडला, उच्चार बिघडला आणि उच्चार बिघडला म्हणून आचारही बिघडला. याचं तात्पर्य एक आहे की माणसानं चांगला विचार करावा. चांगला विचार असेल तर उच्चार चांगला असतो आणि उच्चार चांगला असला की आचारही चांगला असतो. म्हणून माणसाच्या आयुष्यामध्ये विचार करणं गरजेचं आहे. विठ्ठल काही गोष्टींचा अजिबात विचार करू नये बरं का. तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं, क्षणोक्षणी हाची करावा विचार, कोणत्या पण गोष्टीचा नाही बरं का. काही माणसं नको त्या गोष्टींचा विचार करतात. मला इतका अभिमान वाटला मगाच्यापासून की ज्येष्ठ नागरिक मंडळी आज या ठिकाणी आली, किती कौतुक त्यांच्या चेहऱ्यावरती होतं. अगदी लग्न सराईमध्ये मुलीचं लग्न असल्यावर आई वडील जसे नटून येतात ना, तशी नटून ही मंडळी जवानालाही लाजवेल एवढ्या तन्मयतेनं इथं येऊन प्रत्येकाचा सत्कार करत होती. आणि असंच एक सेवानिवृत्त आजोबा सेवानिवृत्त झाल्यावर ह्या पंक्तीतलं नव्हतं, ते माडीवर बसायचं खुर्ची टाकून आणि खालून निरीक्षण करायचं. कशाचं निरीक्षण करायचं? गोल गोल शिंगाच्या म्हैशीकडं बघायचं. म्हैशीकडं बरं का बाबा, म्हैशीकडं बघायचं आणि म्हैशीकडं बघायचं आणि म्हणायचं काय माहितीये का, या गोल शिंगावर जर उडी मी मारली तर काय होईल. एक दिवस विचार केला, दुसऱ्या दिवशी बाबांनी हाच विचार, या गोल शिंगावर जर मी वरून उडी मारली तर काय होईल. 1 2 3 कुठलं 6 महिने विचार केला.
आणि आता बाबा म्हटले की आता आचारच करून टाकूया. 6 महिने झाले बाबांनी वरन उडी मारली. उडी मारल्याबरोबर म्हैशीने एका गटारात फेकून दिलं. एक पाय मोडला, एक हात मोडला, डोकं फुटलं, सगळ्या अंगाला जखमा झाल्या. नशीब फक्त बाबा वाचले. शेजारी पाजारी सगळी बघायला यायला लागली बाबांना. बाबांना दवाखान्यात नेलेलं. बाबांना एकच प्रश्न प्रत्येकाचा, अहो काय बाबा, अहो उडी मारताना थोडा तरी विचार करायचा. आणि बाबांचं उत्तर काय माहितीये का, अहो 1 दिवस विचार केलाय वे, 6 महिने विचार केला आणि मग उडी मारली. आता असा विचार काही कामाचा आहे का? विचार करिता वाया जाय वेळ, लटिके ते मूळ फजितीचे, लटिके ते मूळ फजितीचे. विचार करिता वाया जाय वेळ, लटिके ते मूळ फजितीचे, काही गोष्टींचा जरूर विचार करा. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, संस्कार करा. थोडा विचार करा ह्याच्यावर. माझ्या भाषेत सांगू का, संगती, संतती, संपत्ती आणि प्रकृती या 4 गोष्टींचा माणसानं विचार करावा. संगती, आपण कुणाच्या संगतीमध्ये राहिल्यावर आपली अधिक प्रगती होईल, कारण संग तसा रंग, जरूर विचार करा. दुसरा आहे संपत्ती, माझ्याजवळ किती संपत्ती आहे आणि माझा अंदाज बघूनच मी त्याच्यातली खर्च केली पाहिजे. आणि संपत्ती कमावण्यासाठी माझ्याकडे किती वेळ आहे याचं नियोजन नक्की केलं पाहिजे. तिसरा आहे संतती, मला किती मुलं हवीत, कारण त्या मुलांचं शिक्षण, आरोग्य, संस्कार आणि सगळं व्यवस्थित मी कसं करू शकेल याचा जरूर विचार केला पाहिजे. आणि चौथा आहे प्रकृती. प्रकृती म्हणजे शरीर. माझं शरीर व्यवस्थित राहण्यासाठी मी काय खाल्लं पाहिजे, किती व्यायाम केला पाहिजे आणि कोणती व्यसनं बाजूला सारली पाहिजे याचा जरूर विचार केला पाहिजे. कारण इथं जमलेली सगळी जी भक्त मंडळी आहेत ना, ती नुसती संसारी नाहीत. संसार करायचा असेल तर शरीर चांगलं लागतंच, पण परमार्थ करायचा असेल तरीही लागतं. आणि आम्हाला नुसता संसार करायचा नाही, संसाराबरोबर परमार्थही करायचा आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या होण्यासाठी शरीर चांगलं पाहिजे. शरीर माद्य खलु धर्म साधनम. आणि म्हणून आमचे तुकोबाराय म्हणतात की काही गोष्टींचा सतत विचार केला पाहिजे. वर सांगितलेल्या मी गोष्टींचा थोडा वेळ करा, पण काही गोष्टींचा सतत विचार करावा. आहे कोण मी हा करावा विचार, आहे कोण मी हा करावा, आहे कोण मी हा करावा, आणि म्हणूनच तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा आणि म्हणून तुकोबाराय आम्हाला म्हणतात, काय म्हणतात तुकोबाराय, चांगला विचार पटकन करा, अजिबात दवडू नका वेळ. वाईट विचार असेल पुढे ढकलून द्या, म्हणजे अनर्थ टळेल, आमच्या वाट्याला दुःख येणार नाही. मग आमच्या डोक्यामध्ये विचार येतो की कोणता विचार करायचा. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात,
तरावया पार भव सिंधू. भव सिंधू म्हणजे भवनदी. भवनदी, भवरोग, जन्म मरण याचंच दुसरं नाव आहे संसार. सिंधू म्हणजे सागर. सागर जसा अनंत आहे, अफाट आहे, तसा आमचा संसारी अनंत आहे, अफाट आहे आणि भयानक आहे. आणि या सागरातून, या भवसागरातून तरुण जाण्याचा विचार फक्त मनुष्य जन्मामध्येच होऊ शकतो. आणि म्हणून माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की भवसागरातून तरुण जाण्याचा अधिकार देवानं फक्त या मनुष्य देहालाच दिलेला आहे. आणि म्हणून माऊलींच्या भाषेत सांगते, तैसे येणेची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. अहो यासाठीच माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे. तुकारामांनी तुकाराम गाथा लिहिली, आमच्या नाथ बाबांनी भागवत लिहिलेलं आहे. यामध्ये विचार सागर सारखे ग्रंथ आहेत, विवेक चुडामणी सारखे ग्रंथ आहेत. पण ग्रंथ वाचतो कोण? विचारवंतांशिवाय वाचतो कोण? काय करायचंय वाचून? मग आम्ही कशाचा विचार करतो? या देहाचा विचार करतो, नातेवाईकांचा विचार करतो, जड वस्तूंचा विचार करतो. मग या जड वस्तूंचं स्वरूप कसं आहे हे सांगण्यासाठी तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार मुळात आहे ना, हा देहच नाशिवंत आहे. एक ऋषी होते आणि ऋषींकडं माझ्यासारखा एक शिष्य गेला आणि तो म्हणाला की मला तुमचं शिष्य व्हायचंय. मग ऋषी म्हटले, मी एक प्रश्न विचारतो आणि तुला एक वस्तू सांगतो आणायला, ती वस्तू मला आणून द्यायची आणि त्यामध्ये जर तू पास झाला तर तुला मी शिष्य करणार. मग म्हटले, बरं ठीक आहे, सांगा तरी का आणायचं. मग ऋषी सांगतात की सगळ्यात अपवित्र आणि सगळ्यात घाणेरडीन वाईट असणारी गोष्ट घेऊन ये. तो सगळीकडे शोधतो, सगळीकडे शोधतो. पुन्हा त्याच्या लक्षात येतं की जगामध्ये अपवित्र, अतिशय वाईट आणि घाणेरडी वस्तू काय आहे. तो जातो एका ठिकाणी, विष्ठेकडे जातो आणि विष्ठेला हात लावणार तेवढ्यात विष्ठा बोलायला लागते आणि विष्ठा म्हणते, अरे मला हात लावू नकोस, काल मी लाडू होते, परवा मी जिलेबी होते. ही माझी वाईट अवस्था ना तुझ्या या देहानं केली आहे. तुझा देह घाणेरडा आहे, तुझा देह विचित्र आहे, देह अपवित्र आहे. मी अपवित्र नाही, मी वाईट नाही, मी अजिबात वाईट नाही, मी चांगलीच आहे. तुझ्या देहामुळं माझी ही अवस्था झालेली आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात, हा देह नाशिवंत मळमूत्रांचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांदा, रवरव दुर्गंधी रे अमंगतीचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. शास्त्रामध्ये नाशाचे 3 प्रकार सांगितलेत. पहिला नाश आहे आश्रय नाश, दुसरा नाश परता नाश आणि तिसरा आहे तो स्वभाव नाश. पहिला आहे तो आश्रय नाश. ही भिंत आहे, भिंतीवर खूप सुंदर सुंदर चित्र आहे, पण भिंतच पडली, चित्र राहतील का हो? नाही राहणार. आणि म्हणून माऊली म्हणतात, पडोनी गेली या भिंती चित्रांची केवळ होय माती, का पहाले या राती अंधारे उरे. आणि दुसरा आहे तो परता नाश, दुसऱ्यानं केलेला नाश. दुसऱ्यानं भिंत पाडली, रशियानं जसं युद्ध सुरू केलंय ना युक्रेनशी, परता नाश चालू आहे.
आमच्या माऊलींचं विश्व, हे विश्वची माझे घर कुठं आणि या देशांनी चालवलेलं हे घरची माझी विश्व कुठं हे बघा आता. तिसरा आहे तो स्वभावनाश. स्वभावनाश म्हणजे जगामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूचा नाश ठरलेला आहे. उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नाशिवंत हे सकळ आठवी गोपाळ तेची हित ऐसी माझी वाचा मज उपदेशी आणिक दुसऱ्यांशी काय आणिक लोकांशी काय सांगे हे तुकोबाराय म्हणतात. आणि एवढंच नव्हे, कोरोना काळामध्ये आम्ही पाहिलं नातेवाईक या देहावर अवलंबून असणाऱ्या माणसांचे असा नाश होत होता. हा आमचा रोजचा अनुभव होता. आजा मेला पणजा मेला बाप मसणा नेला देखत देखत नातू पणतू तोही तैसा झाला. आणि माणसं काय म्हणतात माहितीये का हो, आमच्या शेजारी प्रांत होते बरं का, आणि ह्या कोरोना काळात अगदी गप्पा टप्पा मारल्या ऑफिसमध्ये, आले घरी, बायकोनं गरम गरम चहा दिला, चहा पिला आणि एक 5 मिनिटं झाली गेले. मग सगळी म्हटले अहो अचानक कसे साहेब गेले, खूप गप्पा मारलेल्या सकाळी. अचानक नाही गेले, त्यांचं आयुष्यच तेवढं होतं. माऊली म्हणतात पै आयुष्य हिणा जीवाते शरीर सांडी जेवी अवचिते तेवी निदसुरे द्वैते सांडिले जे. एवढंच कशाला, इंद्रदेव माहितीये का, इंद्रदेव की ज्यांनी हित तपश्चर्या केली त्या इंद्रदेवांचा सुधा नाश आहे. पुण्याचा कालावधी संपला की. आमची भगवद्गीता सांगते, भगवान श्रीकृष्ण 9व्या अध्यायातील 21व्या श्लोकात सांगतात, ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालन क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशन्ति एवं त्रयी धर्म मनो प्रपन्ना गतागतन काम कामाल बनते. माऊलींच्या भाषेत सांगते, मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. खूप छान दृष्टांत देतात बर का आमचे माऊली. वेश्येचा दृष्टांत देतात. वेश्येकडं तोपर्यंत जाता येतं जोपर्यंत आमच्याकडं पैसे असतात. एकदा पैसे संपले ना, दार लावून लात मारून ते हकलून देते. जैसा वेश्या भोगी कवडा वेचे मग दार हिचे पुनयेचे तैसे लाजिरवाने दीक्षितांचे काय सांगो विठ्ठल. कल्याण मासिकामध्ये एक कथा आलेली होती. त्या कथेमध्ये भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये असताना सकाळी दात घासत असताना पटकन हसले आणि समोर रुक्मिणी माता पाण्याचा तांब्या घेऊन उभ्या होत्या. रुक्मिणी माता म्हटल्या, आपण का हसलात? तर श्रीकृष्ण परमात्मा म्हटले, असंच हसलो. मग रुक्मिणी माता म्हणतात, उगाच हसतो ना तो वेडा असतो, तुम्ही तर सर्वज्ञ आहे, कारण समजेल का? मग श्रीकृष्ण परमात्मा म्हटले, सांगणार नव्हतो बर का, पण तू आता बरोबर पकडलेस त्याच्यामुळे मला सांगावं लागतंय. काय झालं, मी यासाठी हसतोय की एक मुंगळा मुंगळीच्या मागं लागलाय म्हणून मला हसू आलं. मग रुक्मिणी माता म्हटल्या, मुंगळा मुंगळीच्याच मागं लागणार ना, त्यात हसण्यासारखं काय आहे? मग श्रीकृष्ण परमात्मा म्हटले, हसण्याचं कारण हे आहे, या मुंगळ्याला मी 14 वेळा इंद्र केलं पण मूर्खाची अजूनही सवय जात नाही. त्या इंद्राचा नाश आहेच, पण सगळ्यात मोठं आयुष्य माहितीये तुम्हाला कुणाचं असतं? कुणाचं असतं सगळ्यात मोठं आयुष्य? ब्रह्मदेवाचं. त्या ब्रह्मदेवाचा देखील नाश आहे. ब्रह्मदेवाचं किती आयुष्य असतं माहितीये का माऊली? 2 परार्ध. एक परार्ध म्हणजे किती? एकावरती 17 वर्ष म्हणजे एक परार्ध. अगदी अगदी तुम्हाला सांगते, आमच्या माटे सरांच्या भाषेमध्ये शिक्षक असल्या की त्याला समोरच्याला समजून दिल्याशिवाय बरंच वाटत नाही.
एकोक दशक शतक सहस्त्र, एकोक दशक शतक हजार, दश हजार, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, महापद्म, शंकू, जलधी, अंत्य, मध्य आणि परार्ध असे 2 परार्ध म्हणजे आमच्या ब्रह्मदेवाचं आयुष्य. लोकानां लोकपालानां मद्भयं कल्पजीविनां ब्रह्मणोऽपि मद्भयं विपरार्ध परायुषः. त्या ब्रह्मदेवांचा देखील नाश आहे आणि म्हणून आम्ही आयुष्य नीट जगलं पाहिजे हे तुकाराम महाराज सांगतात 3ऱ्या चरणामध्ये. संत समागमे, संत समागमे धरावी आवारी, संत समागमे, संत समागमे करावी आवारी, करावी ताताळी परमार्थाची, करावी ताताळी परमार्थाची, करावी ताताळी परमार्थाची, करावी ताताळी परमार्थाची. नाशिवंत देहा, नाशिवंत देहा जाणार सकळ, नाशिवंत देहा, नाशिवंत देहा जाणार म्हणून तुकाराम महाराज आम्हाला म्हणतात संतांची संगत धरा. का संतांची संगत धरायची? कारण संतांच्या समागमामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त वेळ समर्पित करा. कारण संत संगती मिळण्यासाठी पुण्य असावं लागतं बरं का. संत कुणाला म्हणायचं? ज्यांना देवाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही, ज्यांच्या ताब्यात देव आलेला आहे त्यांना संत म्हणावं. संततेची संततेची निळोबा महाराज आम्हाला म्हणतात, ज्यांचा हेत विठ्ठली संततेची संततेची. पण आम्हाला कधी होते देवाची आठवण? खूप भयानक संकट आलं ना की आम्हाला देवाची आठवण होते. त्याला म्हणायचं संसारी माणूस. देव मिळवण्याचा प्रामाणिकपणे काही जण प्रयत्न करतात, त्याला साधक म्हणायचं. देवाचा ज्यांना साक्षात्कार झालेला आहे त्यांना सिद्ध म्हणायचं. आणि देव ज्यांच्या ताब्यात आलाय त्याला म्हणायचं संत. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयोः तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. हे असेल किंवा निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. हे 12व्या अध्यायातील भक्ती योगातली जी ह्या जे श्लोक आहेत ते सगळे संतांना लागू आहेत आणि ते आचरण संतांचं आहे. म्हणून संत संगती आम्हाला पाहिजे. का धरायची संत संगती? एक छोटंसं उदाहरण सांगते. एक शिकारी जंगलामध्ये जातो आणि जंगलामध्ये गेल्यानंतर 2 पोपट त्याला भेटतात. 2 पोपट घेऊन तो मुनींच्या आश्रमात येतो. मुनींना फार पोपट आवडतात. मुनी म्हणतात मला एक पोपट दे. शिकारी असतो, एक पोपट देऊन जातो. मुनींच्या भाषेमध्ये तो पोपट बोलायला लागतो, गोड गोड बोलतो. दुसरा पोपट तो खाटीक व्यवसाय असणाऱ्या माणसाला विकतो. एके दिवशी एक राजा तिथं येतो. मुनींच्या आश्रमात दारावरच पोपट असतो. तो राजा आणि मुलाला बघून तो पोपट म्हणतो सुस्वागतम 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 मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकांक्षे मंगलायतनो हरिः. पोरगा जाम खुश होतो. बाबा पोपट मिळाल्याशिवाय मी इथनं हलणार नाही, मला पोपट पाहिजे. राजा मुनींना विनंती करतो की राजे मुनी प्लीज तेवढा एक पोपट आम्हाला द्या. मुनी देऊन टाकतात. राज दरबारामध्ये तो पोपट छान छान बोलतो, गप्पा मारतो, सगळे खुश होतात. पोपटाचं कौतुक होतं, त्या लहान मुलाचं कौतुक होतं. मोठा मुलगा मात्र नाराज होतो राजाचा. म्हणतो मला सुद्धा बोलणारा पोपट पाहिजे. राजा सेवकांना
शहरामध्ये पाठवतो. शहरामध्ये खाटी काकडा असणाऱ्या व्यक्तीकडे तो पोपट असतो. तो पोपट 10,000ला घेऊन ते सेवक दरबारात येतात. आता दरबारात आल्यानंतर दरबार सुरू होतो. पहिला गोड गोड बोलणारा पोपट पुन्हा सगळ्यांचं स्वागत करतो आणि सगळ्यांना म्हणतो, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम ततुल्यम राम नाम वरानने. आता बाकीचे म्हणतात मोठ्या मुलं, आता तुझ्या पोपटाला सांग की बोलायला. तो म्हणतो, ए बोल. तसा पोपट म्हणतो, खुद को क्या समजता है, साले को मार दो. एवढं बोलून राहत नाही, अजून 4-5 शिव्या हसडतो. राजा सिंहासनावरनं उठतो तलवार घेऊन, मारणार. तेवढ्यात छोटा पोपट असतो ना गोड गोड बोलणारा, तो म्हणतो, राजे थांबा, मी गोड बोलतोय आणि हा शिव्या देतोय. हा माझा गुण नाही आणि हा याचा दोष नाही, हा संगतीचा परिणाम आहे. अजिबात मारू नका, आम्ही सख्खे भाऊ आहोत आणि हा संगतीचा परिणाम आहे. म्हणून संत संगती करा आणि संत संगती धरल्याशिवाय तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार नाही. विठ्ठल विठ्ठल संत संगती धराच धरा, पण परमार्थ करा. परमार्थ कसा करा? परमार्थात लाहो आणि टाहो या 2 गोष्टींना महत्व आहे. लाहो म्हणजे घाई आणि टाहो म्हणजे अंतकरण पूर्वक देवास आळवणं. न सोडी रे भावो आणि म्हणून आमचे तुकाराम महाराज म्हणतात, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. का राम स्मरायचं? राम म्हणताना आ होतो तोंडाचा, म्हणजे आमच्या कडून काही पापच झाली असती तर निघून जातात. आणि म म्हटल्याबरोबर दोन्ही ओठ मिटतात, पापास प्रवेश बंद. आणि म्हणून राम राम स्मरा. आणि म्हणून कुठल्याही संतांनी आम्हाला सांगितलं नाही, काय नाही सांगितलं, संसार करा. परमार्थात संसार बाधक आहे असं कधीच सांगितलं नाही. मग आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, आम्हाला संतांनी सांगितलं, शास्त्रांनी सांगितलं, देव मिळवण्यासाठी कित्येक जन्म लागतात, पण हा देव पुंडलिकानं एका जन्मात मिळवला, नारदानं 2 जन्मात मिळवला, परीक्षित राजानं 7 दिवसात मिळवला, खटवांग राजानं 1 तासात मिळवला आणि आमच्या भीमदादानं कधी मिळवला माहितीये का? 1 क्षणात मिळवला. आणि म्हणून आम्हाला जर देव मिळवायचा असेल तर आमच्या मनात प्रश्न येतो, आम्ही महाराजांना म्हणतो की महाराज परमार्थ ह्याला बाधक आहे का? परमार्थाला संसार बाधक आहे का? तर तुकाराम महाराज म्हणतात, अजिबात नाही संसार बाधक. संसार बाधक नाही, संसारातली मस्ती बाधक आहे. आणि म्हणून तुकोबाराई शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे एवढं म्हणाल तू Kumar
लाभ झाला आनंद कोंडला मागे पुढे. व्यवहार सुखाचा असेल तर सगळं सुखाचं होतं, त्याचा फायदाही सुखाचाच होतो. व्यवहार तुमचा चांगला, त्याचा फायदा होणारा वाईट देखील होतो. भजन ते ओंगळवाने नरका जाण्या चुकेना. आणि काही वेळेला व्यवहार तुमचा वाईट पण फळ चांगलं असतं, त्यामध्ये बाळणपण असेल, योग सुख असेल. आणि काही वेळेला तुमचा व्यवहार वाईट, फळ देखील वाईटच असतं. हे शरीर, या शरीराला सगळे विकार लावून घेतल्यावर चांगलं राहील का? शरीराची नासाडी झाल्यावर लवकर तिकीट काढून वर निघून जाणार. आणि म्हणून महाभारतात ज्या 4 मस्ती सांगितल्या, यौवनम धनसंपत्ती, यौवनम धनसंपत्ती, प्रभुत्वम विवेकता, एकेकप्यनर्थाय किमुतत्र चतुष्टम. ही 4 मस्ती जर आम्ही सांभाळल्या तर आम्हाला दुसरं काहीच होणार नाही. परमार्थाला गती येईल. पण परमार्थाला जर आमच्या गती आणायची असेल तर काय केलं पाहिजे माहिती आहे का? कसं असतं माटे सर, आमच्या गावाकडे शटल गाड्या असतात. हात केला ना की गाडी थांबते. पण तुमच्या इकडं ना सुपरफास्ट गाड्या, मध्ये आधी आम्ही देहू आळंदी गेलो, थांबतच नव्हती गाडी, सुपरफास्ट गाड्या. आम्हाला गती गाठायची असेल ना परमार्थामध्ये तर आमची गती पाहिजे. पण काय होतं माहिती आहे का? बऱ्याच वेळा कुत्र्याचं पिल्लू 3 दिवस डोळे उघडत नाही, मांजराचं पिल्लू 5 दिवस डोळे उघडत नाही. आणि जगामध्ये काही माणसं अशी असतात बरं का. आमच्या जेवणे महाराजांनी तत्वज्ञान सांगू द्या, आमच्या मिलिंद जोशी सरांनी सांगू द्या, आमच्या त्या सरांचं नाव सॉरी अरुण सरांनी सांगू द्या, माटे सरांनी सांगू द्या, किंवा आमच्या सॉरी आमचे सर मोकाशे महाराज, की ही मंडळी म्हणजे थोडक्यात सांगू का, ही पंचमहाभूत कानात इतकी बसलेत की नावं विसरली. त्या पंचमहाभूतांनी जरी सांगितलं ना की बाबा हे करू नकोस आणि आता तरी डोळे उघड, तरी त्यांचे आयुष्यभर डोळे उघडणार नाहीत. आणि म्हणून आमच्या तुकोबारायांना सांगावं लागलं, आता उघडी डोळे उघडी डोळे, जरी अद्यापी न कळे, तरी मातेची या खोळे, दगडाला पोटासी. आणि म्हणून शेवटी या निरोपाच्या प्रसंगी मी म्हणते की या अभंगामध्ये थोडक्यात हे सांगितलेलं आहे की हा नाशिवंत देह आहे आणि म्हणून परमार्थ तुम्ही तातडीनं करा. नाशिवंत देहाचा विचार करू नका. भवसागरातून पटकन तरून जा. जन्म मरणाचा जो हा फेरा आहे त्या फेऱ्यात अजिबात अडकू नका, अंध होऊ नका, ह्याच्यातून बाहेर पडा. आणि म्हणून आज या आळंदीसारख्या नगरीमध्ये या ज्येष्ठ श्रेष्ठ विचारवंत माणसांच्या मार्गदर्शनामध्ये आजची ही सेवा करण्याची मला संधी लाभली, त्याबद्दल पुनश्च तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आणि ही सेवा माझे गुरु आदरणीय जेवणे महाराज आणि माऊलींच्या आणि पांडुरंगाच्या चरणी समर्पित करते. विठो माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर. जय विठ्ठल जय जय विठ्ठल Amen.